हॅलो, नमस्कार. आज संकष्ट चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक केलेले आहेत. मोदक बघा किती जबरदस्त दिसत आहेत. आजची रेसिपी डिटेलमध्ये उकडीच्या मोदकांची शेअर करते आहे. याही आधी मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे जो की शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर केलेली आहे, पण हा लॉंग व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करते आहे. तर इथे एक नारळ घेतलेला आहे. नारळ फोडून घेतला, त्याच्यानंतर त्याचे बारीक तुकडे केले आणि आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. सगळं प्रमाणबद्ध व्यवस्थित जर रेसिपी केली तर कुठलीच रेसिपी बिघडत नाही. तर या ठिकाणी सगळा नारळ आपण बारीक करून घेतलेला आहे, नारळाचा चव केलेला आहे. सगळं प्रमाण आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे. घरामध्ये प्रत्येकाच्या वाटी असते, त्याच्यामुळे मी वाटीनेच मोजून दाखवते तुम्हाला. इथे 2 वाटी म्हणजे एक मोठा नारळ होता, तर 2 वाटी आपला हा नारळाचा खीस झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. थोडंसं कढईमध्ये तूप घ्यायचं, 1 ते 1.5 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला नारळ, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. 1 वाटी गूळ, 2 वाटी नारळाचा चव होता, तर 1 वाटी गूळ इथे यूज केलेला आहे. तुम्हाला थोडंसं अजून जास्त गोड लागत असेल तर थोडासा गूळ वाढवलात तरी चालेल, पण जास्त नका वाढवू, नाहीतर मग सारण बिघडेल आपलं ते. त्याच्यामुळे आणि आपल्याला हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर जास्तही परतायचं नाही, नाहीतर सारण कडक होणार. गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. चिरून घेतलेला गूळ असेल तर तो लवकर मेल्ट होतो. जर तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर गूळ पावडरसुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप करून टाकलेले आहेत, बारीक काप केलेले आहेत, तर ते टाकलेले आहेत. आपल्याला हे सारण फक्त 7 ते 8 मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. दॅट्स इट. आणि आपलं सारण तयार आहे. त्याच्यानंतर आपण लगेचच इथे उकड कशी घ्यायची ते पाहत आहोत. तर इथे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे विकतचं पीठ आहे, बघू शकता. थोडंसं रवा टेक्स्चर असतं. 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर 2 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा साखर आणि 1 चमचा आपल्याला छोटा चमचा तूप टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी काढून घ्या. मीठ आणि साखर याच्यामध्ये का टाकली तर जे मोदकाचं बाहेरचं आवरण असतं त्यालासुद्धा थोडीशी चव यावी यासाठी मीठ आणि साखर टाकू शकतात. जर तुम्हाला नाही टाकायचे असेल तर नका टाकू, पण थोडंसं किंचितचं मीठ मात्र नक्की टाका. साखर नसेल टाकायची, नाही टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून 1-2 मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, गॅस बंद करून. त्याच्यानंतर इथे एका परातीमध्ये हे पीठ सगळं घेतलेलं आहे आणि एका ग्लासच्या साहाय्याने इथे मी पीठ असं मळून घेते, कारण की ते खूपच गरम आहे आणि ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे पिठाला आणि पीठ छान मऊसूद मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी कमीत कमी आपल्याला 12 ते 15 मिनटं लागतात आणि तेवढा टाईम पिठासाठी द्यावाच लागतो, कारण की त्याच्यानंतरच आपले मोदक अगदी मऊसूद आणि छान होतात. तर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा स्ट्रेच. आजकाल सगळेच बऱ्याच व्हिडिओमध्ये असे पीठ स्ट्रेच करून दाखवतात, तर म्हणून मी पण तुम्हाला दाखवलं. तर इथे पिठाचे आपल्याला ज्या आकारामध्ये मोदक हवे आहेत त्या आकारामध्ये गोळा करून घ्यायचा आणि आपण जसं पुरणाला पारी करतो किंवा बटाट्याच्या पराठ्यासाठी पारी करतो तसं पारी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मोदकाला आकार द्यायचा आहे. अर्थातच ही सगळी प्रोसेस किंवा या सगळ्या गोष्टी या सरावाने येतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा मोदकाला छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने थोडा टाईम लागतो. जर सराव असेल तर या गोष्टी पटापट होतात. पीठ जर थोडं चिकटत असेल तर आपण कोरडं पीठ तांदळाचं त्याचा वापर करून आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्याच्या वरून थोडंसं प्रेस करत खाली आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण कळ्या पाडल्या तर एकदम सुंदर आणि सुबक आपला मोदक तयार होतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. जितकं सारण त्याच्या मोदकामध्ये मावेल तितकं सारण भरायचं आहे. आपला जो पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे सारण भरलेलं आहे. तर
1 चमचा ह्याच्यामध्ये सारण पूर्ण बसलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोड्या अलगद हाताने तो आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे। कळ्या बघा किती सुंदर पडलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून माझे तयार आहेत। मोदक उकडायच्या भांड्यामध्ये मी इथे मोदक सगळे भरून घेतलेले आहे। त्याच्यावर थोडं केशर लावून घेतलेलं आहे आणि फक्त 10 ते 12 मिनटासाठी आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत। जास्त नाही उकडायचे, नाहीतर मग ते वातड होतात। तुम्ही बघू शकता किती सुरेख मोदक तयार झालेले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा असे मोदक नक्की ट्राय करून पहा।